नमस्कार. दिनांक 19 फेब्रुवारी. कथेचं शीर्षक आहे संतांची घेता चरण धुळी. मुकुंद नावाचा एक उत्तर प्रदेशी ब्राह्मण सोलापुरास होता. आपला उद्धार करण्याविषयी तो नेहमी महाराजांना विनवी. महाराजांनीही त्याच्यावर अनुग्रह केला. पुढे तो मुकुंद मौनी बाबा या नावाने प्रसिद्धीस आला. सिद्धेश्वर तलावात स्नान करण्याचा त्याचा परिपाठ होता. सरकारी अधिकाऱ्यांनी त्याला प्रतिबंध केला, मारहाण केली, अटक करून तुरुंगात डांबले. तरीही योग बलाने तो बाहेर येऊन तलावात स्नान करीत असलेला पाहून सर्वजण आश्चर्यचकित झाले. महाराजांच्या सहवासात असलेल्या मुकुंद ब्राह्मणावर सत्संगाचा केवढा विलक्षण परिणाम झाला ते या लीलेवरून ध्यानात येते. संत संगे दृष्ट वृत्ती आपोआप दूर पळिती, देह बुद्धीची मती नष्ट होई. येथे दुष्ट वृत्ती याचा अर्थ प्रापंचिक विषयासक्ती असा घ्यावा. महाराजांच्या सहवासाने मुकुंद बुवासारख्या प्रापंचिकाला आत्मज्ञानाची ओढ लागली. सरकारी नोकरीत रमलेल्या मुकुंद बुवांची विषयासक्ती विरत विरत जिरून गेली. देहबुद्धीच नाहीशी झाली. सत्कर्माची घडे आवड, जपतपाचे मिळे घबाड, वैराग्याचा अखंड दंड मिळे हाती, अशीच त्यांची अवस्था झाली. येथे सत्कर्म याचाही अर्थ आत्मज्ञान असा घ्यावा. परोपकार, दानधर्म इत्यादी गौण अर्थ आहेत. ज्याला आत्मज्ञानाची गोडी लागली त्याच्या हातून परोपकार, दानधर्म या गोष्टी नकळत घडू जातात. त्यासाठी विशेष काही करावे लागत नाही की कर सवलतीचे प्रलोभन लागत नाही. एका आत्मज्ञान प्राप्तीच्या ओढीने अपरिग्रह, अहिंसा, दया, सत्य, शांती, आर्जव, प्रीती, प्रसाद, माधुर्य, मार्दव हे यम आणि शौच, यज्ञ, तप, दान, स्वाध्याय, ब्रह्मचर्य, व्रत, मौन, उपवास आणि स्नान हे 10 नियमही आपोआप साध्य होत जातात आणि दिवसाचे 24 तास आणि वर्षाचे 365 दिवस जपाचे तपाचे घबाड हाती लागून सारे आयुष्यच परमार्थाचे म्हणजेच सार्थकाचे होते. त्यातूनच परमार्थ आपोआप साधतो. मुकुंद बुवांचे असेच झाले. ते पूर्ण विरागी झाले. मनाची प्रवृत्ती नष्ट होऊन निवृत्ती साध्य झाली. त्याबरोबरच महाराजांचा अनुग्रहही झाला. महाराजांचा अनुग्रह म्हणजे कसलेही अवडंबन नसे. केवळ दृष्टिक्षेपानेही ते एखाद्यावर कृपा करीत. अशी कृपावंतांचा ते काया पालटही करून टाकत. संतांची घेता चरण धुळी, मनाची होईल धुळी. संत संग ही उटी लागली, तरी काया दिव्य होय. असाच त्या भाग्यवंताला अनुभव येतो. मनोपालटातून होत असल्याने बाहेरून शरीरही कांतिमान होते. मौनी बाबा हे यांचे उत्तम उदाहरण आहे. महाराजांच्या सहवासाने आणि अनुग्रहाने त्यांना अष्टमहासिद्धींचे घबाडच मिळाले. पण सिद्धींच्या श्रीमंतीचे घबाड लागूनही मौनी बाबा अहंकारी झाले नाही. वित्तेषणा पुत्रेषणा त्यांना नव्हत्याच. आता लोकेपणा टाळण्यासाठी त्यांनी पूर्ण मौन धारण केले. चित्तवृत्ती स्थिर होतीच. त्यामुळे सरकारी अधिकाऱ्यांनीही कितीही प्रतिबंध लादले तरी त्यांची मनाची शांती ढळली नाही. योग बलाने ते कड्याकुलपातूनही निर्वेद बाहेर पडले. त्यांच्यावरील असीम गुरु कृपेचा वरदहस्त पाहिल्यावर मात्र सर्वांना आश्चर्य वाटले. त्यानंतर त्यांना त्रास देण्याच्या फंदात कोणी पडले नाही. सोहम भावे सांडिली बाह्य पूजा, सोहम भावे जाणिले आत्मराजा, अशी अवस्था त्यांना साध्य झाली. त्यांनी ब्रह्ममौन धारण केले. जप, तप, पूजा अर्चा या बाह्य उपासनेची त्यांना गरजच राहिली नाही. आपले मनच त्यांनी मोडून टाकले. ते पूर्ण अमन झाले आणि अमन अवस्थेत केवळ ब्रह्मतत्वाशीच अनुसंधान राहत असल्याने उपासनाची बाह्यांगे आपोआपच गळून पडतात. वासनेचाही समूळ विमोड होत असल्याने त्याला निर्वासन मौन असेही म्हणतात. याबद्दलचा विशेष खुलासा पुढे होईल. हे ब्रह्ममौन आणि निर्वासन मौन म्हणजे सोहम ध्येयच असते. या ध्यान मौनाच्या अवस्थेत सर्व त्रिपुटींचा म्हणजे ज्ञाता, ज्ञान, ज्ञेय, ध्याता, ध्यान, ध्येय इत्यादी अस्त होऊन केवळ ब्रह्मरूपाशी समरस होऊन राहणेच उरते.
वाचिक मौन होतेच, काष्ट मौनाच्याही पलीकडची ही ब्रह्ममौनाची अवस्था असते. ती साध्य होऊन मुकुंदबुवा सिद्ध योगेश्वर मौनी बाबा झाले. महाराजांच्या सहवासाने त्यांना ही परम अवस्था प्राप्त झाली. धन्यवाद.